Hello student. In last lecture we studied the first chapter of plant pathology, that is fundamentals of plant pathology, and today we will study the second chapter of plant pathology, that is disease development. Okay, the first point is the disease cycle. Okay, now I will tell you, any disease cycle or any disease is not the short term effect, or it is not the short term process. Okay, disease cycle किंवा disease ही जी process आहे एक long term process आहे. Okay, the disease cycle is this series of event. Okay, and in this series there is the leads to the succession of the infection or the succession of the disease. Okay, ह्या डिसीज सायकलमध्ये किंवा कुठलाही डिसीज होता आणि त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये सिरीज असतात वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या. ओके, मग त्या सिरीज कुठल्या आहेत, मग त्या सिरीज आपण या ठिकाणी खाली बघणार आहोत. ओके, मग डिसीज सायकल म्हणजे काय, द डिसीज सायकल इज दी सिरीज ऑफ इव्हेंट, सिरीज ऑफ मोर ऑर लेस इव्हेंट विच ऑकर इन सिक्वेन्स अँड लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ डिसीज. ओके, मग त्या सिरीज ज्या आहेत त्या एका सिक्वेन्सने या ठिकाणी ऑकर होतात आणि त्याच्यापासून या ठिकाणी डिसीज जो आहे तो डिसीज या ठिकाणी प्लांटला होतो. Simply, the disease cycle is the chain of events. Okay, the disease cycle involves changes in the plant and its symptoms as well as those in pathogen and span period within growing season and from one growing season to the next growing season. Okay, मग डिसीज सायकलमुळं काय होतं, डिसीज सायकलमुळं प्लांट्समध्ये चेंजेस होतात, सिम्पटम्स जे आहेत पॅथोजनचे त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि प्लांटचा जो लाईफ स्पॅन आहे किंवा ग्रोईंग पिरियड आहे, एका पूर्ण जो सीझन असतो तो सीझन जो आहे या ठिकाणी ग्रोईंग सीझन, त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस येतात. ओके, मग प्रायमरी स्टेजेस जे आहेत किंवा प्रायमरी इव्हेंट्स जे आहेत डिसीज सायकलमध्ये, दीज आर ऑल events are seen on your screen. First is the inoculation, second is the penetration, third is the establishment of infection, fourth is the colonization, then growth and reproduction of pathogen, dissemination of pathogen, survival of pathogen in the absence of host. Okay, these all are the events in disease cycle. Next this is the disease cycle, and these events are occur one by one or in sequence and leads to the development of disease. Okay, in that the first point is the inoculation. Okay, inoculation is the initial contact of pathogen with a site of plant where infection is possible. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं की पॅथोजन जे आहेत, पॅथोजन इनॉक्युलेशन म्हणजे काय की पॅथोजन ज्या ठिकाणी पॅथोजनला या ठिकाणी प्लांटला डिसीज ऑकर करायचा आहे त्या ॲक्च्युअल साईटच्या जेव्हा प्लांटच्या ॲक्च्युअल साईटच्या जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये येतात पॅथोजन, की त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतो, त्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतरची जी प्रोसेस आहे त्याला इनॉक्युलेशन म्हणतात. ठीक आहे, मग इनॉक्युलेशन कशामुळे होतं, इनॉक्युलेशन इज ऑकर ड्यू टू इनॉक्युलम. ओके, द पॅथोजन दॅट लीड्स ऑन or is otherwise brought into contact with the plant is called inoculum. ठीक आहे, मग इनॉक्युलम काय असू शकतं, मग इनॉक्युलम इज एनी पार्ट ऑफ पॅथोजन दॅट कॅन इनिशिएट इन्फेक्शन. इन फंजा इट मे बी स्पोर or mycelium. Okay, मग inoculum, as I already say in first chapter, the inoculum is any part of the pathogen or any material of pathogen that can lead the infection. Okay, म्हणजे की असा पॅथोजनचा कुठलाही पार्ट किंवा मटेरियल की ज्याच्यामुळं इन्फेक्शन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल जर आपण फंजाय बघितलं तर फंजायमध्ये स्पोर्स किंवा मायसिलियम जे त्याच्यामुळे या ठिकाणी इन्फेक्शन जे ते होऊ शकतं. द इनॉक्युलम मे कन्सिस्ट ऑफ सिंगल इंडिव्हिज्युअल ऑफ पॅथोजन, फॉर एक्झाम्पल वन स्पोर और वन मल्टीसेल्युलर स्क्लेरोशियम, वन युनिट ऑफ इनॉक्युलम ऑफ एनी पॅथोजन कॉल्ड प्रोपॅग्युल्स. ठीक आहे, मग इनॉक्युलम मग इनॉक्युलमसाठी पॅथोजनचा एक मोठा पार्टच लागेल किंवा मग खूप काही भरपूर स्पोर्स लागतील फंजायचे. इट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. मग इनॉक्युलम हे सिंगल इंडिव्हिज्युअल असू शकतं, एक सिंगल स्पोर असू शकतो किंवा एक मल्टी सेल्युलर स्क्लेरोशियमसुद्धा या ठिकाणी
इन्फेक्शन होण्यासाठी किंवा इनॉक्युलम म्हणून त्या ठिकाणी वर्क करू शकतो. जर सिंगल युनिट ऑफ इनॉक्युलम असेल त्या पॅथोजनचं तर त्याला आपण प्रोपाग्युल्स असं म्हणतो. मग इनॉक्युलम हॅज टू types, that is primary inoculum and the secondary inoculum. The inoculum that survive dormant in winter and summer and brings about original infection in the spring and autumn called primary inoculum. Then what is my primary inoculum? When that inoculum is survive dormant in winter and summer. Okay, जेव्हा तो इनॉक्युलम उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये या ठिकाणी डॉर्मनंट कंडिशनला म्हणजे रेस्टिंग पिरियडला असतो आणि त्याचं इन्फेक्शन जो आहे तो पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या ज्या सीझन असतो त्या सीझनमध्ये त्याचं इन्फेक्शन तो त्या ठिकाणी दाखवतो, त्याला आपण प्रायमरी इनॉक्युलम म्हणतो. ओके, देन सेकंडरी इनॉक्युलम, द इनॉक्युलम विच इज प्रोड्यूस फ्रॉम दी प्रायमरी इन्फेक्शन, म्हणजे प्रायमरी इनॉक्युलमच्या नंतर जो इन्फेक्शन होतो त्या इन्फेक्शनपासून जो इनॉक्युलम तयार होतो त्याला आपण सेकंडरी इनॉक्युलम म्हणतो. आणि सेकंडरी इनॉक्युलमपासून जो इन्फेक्शन होतो त्याला आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी इन्फेक्शन. ओके, then generally the amount of inoculum and prevalence of favorable environmental condition determine the success of infection. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की इनॉक्युलमचा अमाऊंट, की इनॉक्युलम किती पाहिजे ते, आणि फेवरेबल कंडिशन, एन्व्हायरमेंटच्या फेवरेबल कंडिशन म्हणजे अमाऊंट ऑफ इनॉक्युलम अँड दी एन्व्हायरमेंटल कंडिशन, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या रिस्पॉन्सिबल आहे सक्सेसफुल इन्फेक्शनसाठी. ओके, द इनॉक्युलम विच सर्वाइव्स वेदर ऑन पेरिनियल प्लांट डेब्रिज और soil or on the propagative planting material is carried to the host plant mostly by wind, water, insect or man. ठीक आहे, मग या ठिकाणी इनॉक्युलमचं डिसिमिनेशन ट्रान्सफर कसं होतं, या ठिकाणी इनॉक्युलम जे मग प्लांट्सवरती असेल किंवा प्लांट्स डेब्रिजवरती असेल, सॉईलमध्ये असेल किंवा मग एखादा प्रोपगेटिव्ह प्लांट मटेरियलमध्ये असेल, मग ते कॅरीड कसं होतं होस्ट प्लांटकडं, जनरली इट इज कॅरीड टू दी होस्ट प्लांट बाय विंड, वॉटर, इन्सेक्ट और मॅन. ठीक आहे, दीज आर दी some factors which are responsible to carried inoculum to the host plant. Okay, then next, only tiny fraction of the potential inoculum produced actually lands on susceptible host. Some type of inoculum in the soil, example zoospores or nematodes. Zoospores and nematodes may be attracted to the host plant by chemical substance like sugar and amino acid diffusing out of the plant root. This process is called chemotaxis. Vector transmitted pathogen are usually carried to their host plant with extremely high efficiency. ठीक आहे, मग या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की एकतर इनॉक्युलम जे तर ते होस्ट प्लांटकडे ट्रान्सफर होतात ते बाय मोस्टली बाय विंड, वॉटर, इन्सेक्ट और मॅन. बट देर आर some inoculum like in the soil like zoospores किंवा निमॅटोड्स, जे निमॅटोड्स मीन्स मग गांडूळ वगैरे जे असतं. ठीक आहे, मग ते प्लांटकडे कसं अट्रॅक्ट होतं की मग केमिकल सबस्टन्स जे असतात प्लांट्समध्ये, मग शुगर असेल किंवा अमिनो ॲसिड असेल, प्लांट्सच्या रूट्समध्ये ते प्लांट्सच्या रूटमधून ते डिफ्युजिंग आउट होतात आणि त्याच्या स्मेलनी या ठिकाणी अट्रॅक्ट होऊन या ठिकाणी निमॅटोड्स जे तर ते निमॅटोड्स प्लांटकडे किंवा होस्ट प्लांटकडे अट्रॅक्ट होतात. ओके, दिस ऑल अबाउट दी इनॉक्युलेशन. नेक्स्ट इज दी प्री पेनिट्रेशन. ओके, प्री पेनिट्रेशन. ओके, नावातच काय, प्री पेनिट्रेशन, दॅट मीन्स इव्हेंट प्रायर टू ॲक्च्युअल एंट्री ऑफ पॅथोजन. ओके, पॅथोजनची ॲक्च्युअल एंट्री होण्याच्या आधी काय प्रोसेस होते. ओके, दॅट इव्हेंट प्रायर टू ॲक्च्युअल एंट्री ऑफ पॅथोजन. ओके, these are pre-penetration. Such events include germination of spores, hatching of egg, attachment of pathogen to host, recognition between the host and pathogen. ओके, मग ह्याच्यामध्ये काय होतं की फंजा असेल, बॅक्टेरिया असेल किंवा कुठलेही पॅरासाईट असेल, हायर प्लांट्स असतील, मग या ठिकाणी हायर प्लांट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याच्या आधी किंवा होस्ट सरफेसच्या या ठिकाणी
एक्सटर्नल जो कॉन्टॅक्ट असेल त्या एक्सटर्नल कॉन्टॅक्टमध्ये येण्यासाठी या ठिकाणी जी प्रोसेस आहे किंवा ते कॉलनाइज करण्याच्या आधी या ठिकाणी जी प्रोसेस आहे त्याला आपण प्री पेनिट्रेशन म्हणतो. ओके, इन प्री पेनिट्रेशन दे मस्ट first become attached to the host surface. First of all they have to attach the host surface. ठीक आहे, सगळ्यात आधी त्यांना होस्ट सरफेसवरती अटॅच व्हावं लागतं. Lack of specific recognition factor in the plant surface may not allow the attachment of pathogen. ठीक आहे, प्लांटमध्ये जर या ठिकाणी रिकॉग्निशन फॅक्टर असेल, मग प्लांटचा जो सरफेस असतो त्या प्लांटच्या सरफेसवरती या ठिकाणी रिकॉग्निशन फॅक्टर्स असतात की जे रिकॉग्निशन फॅक्टर्स या ठिकाणी पॅथोजन जो आहे त्या पॅथोजनला अलाउ करतात प्लांट सरफेसला अटॅच होण्यासाठी. इफ देर इज लॅक ऑफ स्पेसिफिक रिकॉग्निशन फॅक्टर प्लांट सरफेस मे नॉट अलाव द अटॅचमेंट ऑफ pathogen. Okay, then these recognition factor, it may be any adhesive material which is composed of water insoluble polysaccharide, glycoprotein, lipid, fibrillar material which when moistened becomes sticky and helps to pathogen adhere to the plant. ठीक आहे, मग हे रिकॉग्निशन फॅक्टरमध्ये एखादं ॲडिझिव्ह मटेरियल असू शकतं की जे वॉटर इनसोल्युबल पॉलिसॅकेराइड्स असतील, ग्लायकोप्रोटीन असतील, लिपिड असतील, फायब्रिलर मटेरियल असेल यांनी कंपोज झालेलं आहे. मग हे कसं असतं मॉइस्टन किंवा स्टिकी मटेरियल असतं की ज्याच्या थ्रू प्लांटला होस्ट प्लांट जे तर ते होस्ट प्लांटवरती या ठिकाणी पॅथोजन जे तर ते अटॅच होऊ शकतात. ओके, अँड द अटॅचमेंट इज मस्ट टू पेनिट्रेट इन प्लांट. ठीक आहे, आता प्लांटमध्ये जर पेनिट्रेट करायचं आहे, इन्फेक्शन करायचं आहे तर प्री पेनिट्रेशनमध्ये अटॅचमेंट ही मस्ट आहे. ओके, सो दॅट अटॅचमेंट इज ऑकर ड्यू टू दी एनी recognition factor that it may be water insoluble polysaccharide, glycoprotein, lipid, fibrillar material. Okay, pathogen such as phytoplasm, fastidious material, protozoa and most viruses are placed directly on cell of the plant by their vectors. Many fungal pathogens first grow on the surface of host to get proper mechanical and morphological and chemical strength to bring out the penetration out of the काही व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया जे तर ते या ठिकाणी व्हेक्टर्स थ्रू डायरेक्टली प्लांट सेलवरती या ठिकाणी प्लेस्ड होतात. देन फंजाय जर आपण बघितलं, काही फंगल पॅथोजन असे आहेत की ते प्लांट सरफेसवरती या ठिकाणी आधी प्रॉपरली या ठिकाणी ग्रो होतात. मेकॅनिकल सपोर्ट, मॉर्फोलॉजिकल या ठिकाणी केमिकल स्ट्रेंथ या ठिकाणी ते पूर्णपणे त्या ठिकाणी व्यवस्थित ग्रो होतात आणि त्याच्यानंतर मग ते पेनिट्रेशन करतात. In other fungi the spores landed on the host surface. ओके, त्यांचे जे स्पोर्स आहेत तर ते होस्ट सरफेसवरती या ठिकाणी लँड होतात. त्याच्यानंतर स्पोर्स जे आहेत ते जर्मिनेट होऊन ते जर्म ट्यूब प्रोड्यूस करतात. त्या जर्म ट्यूब थ्रू तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली या ठिकाणी पेनिट्रेशन्स आतमध्ये करू शकतात. मग ती जर्म ट्यूब जी आहे त्या जर्म ट्यूब थ्रू या ठिकाणी ॲप्रेसोरियम तयार करतात. ते this appresorium from which they cause infection to the host plant. ओके, मग त्या ॲप्रेसोरियम थ्रू ते होस्ट प्लांटला या ठिकाणी इन्फेक्शन कॉज करतात. ओके, these all are about pre-penetration. ओके, first in pre-penetration it is attachment is must. Attachment is occur due to the recognition factor. It may be any adhesive material composed of water insoluble polysaccharides, glycoprotein, lipid, fibrillar material. Okay, and some viruses are directly attached or directly placed on the plant cell by their vectors. Some fungi get mechanical strength, chemical strength from the plant and then penetrate. Some fungi land their spores on the host surface, germinate, produce germ tube, cause penetration, and then penetrate directly or indirectly through appresorium. Okay, next is the penetration. Okay,
First is the inoculum. Inoculum, it is the material that is responsible to cause disease. Then pre-penetration. Pre-penetration is the before to the penetration, and next is the penetration. Penetration, it occurs that through direct penetration and the indirect penetration. ठीक है. First we will see direct penetration.